5 वाजता थोडी निघणं होईल. 10-11 तर वाजणच आपल्याला तिथून निघाले, नाही तर 12ही वाजू शकते. हा काय म्हणजे रात्रीनं मग झोपूनच या लागन गाडीत. हो हो, तिथं आपल्याला जेवण करणं आहे संध्याकाळचं आणि मग निघणं आहे. तर मग रात्रीनं बरोबर पोचतो आपण आपल्या घरी 2-3 वाजेपर्यंत, नाही तर 5-6 वाजू शकते सकाळचे. हा काय बरं, चाल बाबा, तयारी करून देतो मी लेकरायची. पाय बरं, आलू उकडले असन तर चटणी बनवून घे पटकन. लवकर निघायचं आहे म्हणते रेखाबाई, घाई करून राहिले. आणि पीठ दे बरं, माझ्याजवळ दे एका कोपऱ्यात, पीठ भिजून घेतो मी. हा बाई, पाहतो. चाल गड्या, रिंकू ताईले उठवतो. 4 वाजले. कधी उठन, कधी अंग पाय धुईन, कधी नाश्ता करन, वेळच लागते. 5 वाजेपर्यंत झाली पाहिजे तयारी. रिंकूताई, 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 उठा. उठत नाही काय? उठतो ना वहिनी, उठतो ना. किती वाजले? 4 वाजले ना रिंकूताई, 4 वाजले. उठा लवकर आता. नाश्ता गिस्ता बनवून ठेवला. उठा, अंग पाय धुवा आणि चहा नाश्ता करून घ्या. बापा बापा, 4 वाजले, आता उठून राहिले वहिनी तुम्ही? मगानीच काऊन नाही उठवलं? तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही उठ जा तेव्हा उठव जा, तर तुम्ही किती वाजता उठले? मी काय 3 वाजता उठले. मी 3 वाजता. हो काय, मग तेव्हाच काऊन नाही उठवलं? मला डब्बाही बनवायचा असन, डब्बा गिब्बा बनवू लागली असती तुम्हाला तर. रिंकूताई, टेन्शन नका घेऊ. डब्बा बनवला, डब्बा बनवून तयार आहे आणि नाश्ताही बनवून ठेवला. आता फक्त आंघोळ व्हायची राहिली. आता आई उठली, आई आंघोळीला गेली. आईची आंघोळ झाली म्हणजे मी जातो. हो काय, आई लेट उठली नाही? आई उशिरा उठली काय? आत्ताच उठली आई? हो हो, आत्ताच उठली. 15 मिनिट झाले. चहा घेतला आणि आता आंघोळीला गेली. हो काय, चल बाबा, उठतो आता, अंग पाय धुतो. लवकर निघायचं आहे आपल्याला. लवकर उठन, लवकर उठन, कायची लवकर उठतं. याच्या संग बोलत राहिली ना मी, असं झालं तसं झालं. लय वेळपर्यंत बोलत बसले परीचे पप्पा. मग बरोबर जाजोन, बरोबर पायजोन, पावसाळ्याचे दिवस आहे आणि हात पकडून ठेवजो परीचा असं तसं. काय हो, लय वेळपर्यंत 12-1 वाजेपर्यंत बोलत राहिले माझ्या संग. बरोबर पाहिजे म्हणे, पावसाळ्याचे दिवस चालू आहे, शेवाळ जागा राहते, पाय घसरते, जास्त सामोर सामोर नका जाऊन, काठावर नका जाऊन, असं तसं लय समजावून सांगितलं त्यानं. मी म्हटलं बरं समजते, मले लहान नाही आहे म्हटलं, झोपू दे आता, मला झोप लागते, सकाळी लवकर उठन म्हटलं. तरी पा त्याच्यानं लेट झोपली तर जागाही नाही आली मला. जाग नव्हती आली रिंकूताई. अलाराम वाजला तेव्हा मी उठली. तरी असं वाटते झोपून जाऊ डबल. लट झोप लागून राहिली होती, पण मी म्हटलं नाही, उठतो म्हटलं, नाही तर डब्बा गिब्बा बनवायचा राहून जाईन अजून. त्याच्यानं उठली मग. आणि यायले उठवून गण्याच्या बाबाले तर तेही नाही उठले. ते 4 वाजता उठले, 3:45 वाजता गेले. मग ते कोठ्या शेणगीन काढून येतो म्हणे ना, अंग पाय धुतो म्हणे, पाणी तपवून ठेव जा. हा काय, आंघोळच बाकी आहे ना सगळ्याच्या? आता एका बाथरूमात कोण कोण आंघोळ करा? होते ना रिंकूताई, होते. लवकर होते. आता आईची आंघोळ झाली म्हणजे मी जातो, मग तुम्ही चालले जा. मग ते तिकून येतेच गण्याचे बाबा, मग ती आंघोळ करून घेईन. आणि बाबाची आंघोळ झाली काय? हो, बाबाची आंघोळ झाली. बाबा लवकर उठले ना. हो काय, उठा मग आता तुम्ही, चहा नाश्ता करून घ्या, मी गरम करतो. हो, पाय बरं, माया वहिनीनं मला उठवलंय नाही, झोपली तर झोपत दिलं मला. आता आले उठाले 4 वाजता. म्हणत असं झोपल्या रिंकू तर झोपू द्या. नेहमी थोडी येते म्हणत असं पाहून पण. चांगली आहे तशी, त्रास बी नाही देत, समजून घेते. हॅलो, हा बाई बबिता, काय चालू आहे? तयारच करून राहिलो आहे आम्ही. तुमची झाली काय तयारी? आमची काय, आम्ही करतो ना. आता नाश्ता वास्ता झाला, दारा डब्बाच बांधून राहिले. डब्बा बांधून झाल्यावर ती तयारी करते आणि निघतो मग आम्ही अर्ध्या तासानं. हा काय, अर्ध्या तासानं निघून नाही राहिले नाही? लवकर उठले होते वाटते तुम्ही. हो, लवकर उठलो होतो ना. 3 वाजता उठलो आम्ही सगळे जण. अंग बाय धुणं, नाश्ता करणं, डब्बा बनवणं, टाइम नाही लागत काय, त्याच्यानं लवकर उठलो होतो आम्ही. आता सगळ्याच्या तयारी झाल्या, आता निघन आम्ही अर्ध्या तासानं. बबन गेला आता गाडीवाल्याला सांगायला. हा काय, पेट्रोल हे ते सगळं व्यवस्थित पाहिजे ना. पेट्रोल फुल पाहिजे, टायर पंक्चर नाही पाहिजे, असं तसं. एकदम टनाटन गाडी पाहिजे. हो आई, ते तर आहेच. तेवढ्या दूर चाललो तर गाडी तर चांगलीच पाहिजे. आता मग अर्ध्या रस्त्यात जाऊ देन, गाडी पंक्चर होऊ देन, थांबा रेन, असं तसं. कुठं जमते? नाही तर काय, मग त्याच्याबद्दलच बोलायला गेला तो. येतो म्हणे त्याला सांगून, काय म्हणते काय नाही तर, आणि तसं पाहू म्हणे मग. हा काय, बरं ठीक आहे आई, मग करतो मी तयारी. हो, करा मग, लवकर करा. 6 वाजेपर्यंत पोहोचतो मग आम्ही फाट्यावर. ठीक आहे, नाही आम्ही 6 वाजता टच होतो तिथं. आमच्या तयाऱ्या होतच आल्या आता.
तुम्ही या, आम्ही बरोबर पोचतो 6 वाजता. बरं बरं ठीक आहे ना, करा मग लवकर लवकर तयारा करून ठेव जा. येतोच आम्ही 6 वाजता बरोबर पोचतो. मागे नाही होत 1 मिनिट पुढे नाही होत. बरोबर 6 वाजता पोचतो. बरं या मग, ठीक आहे मग आई. हो हो. काय म्हणते बबिता? काही नाही हो, तयारच करून राहिला त्या. मी पोचतो म्हणे 6 वाजेपर्यंत. फाट्यावर येतो म्हणे आम्ही, तुम्ही या म्हणे. हो लवकर जाऊ ना, 6 वाजता काय, 6च्या पहिले गेलो तर